नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय आणि रमाच्या साखरपुड्यामध्ये येणारा ट्विस्ट. अक्षय आणि रमा नक्की साखरपुड्याच्या वेळेस काय करतात, त्यांचा साखरपुडा कसा थांबला जातो आणि अशी घटना घडते शशिकांतकडून की ज्यामुळं अक्षय तो साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतो, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर रमा किचनमध्ये असते तेव्हा पार्वती तिथे आलेली असते आणि रमा विचारते की काय झालं, तुम्हाला मॅडम काही हवं आहे का? कारण रमाने आता अय्याजीही म्हणायचं नाही असं पार्वतीचं म्हणणं असतं. तेव्हा पार्वती म्हणते की नाही, मी तुझं ना अभिनंदन करायला आली होती. तू जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे. खरंच म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तू अस्मितशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे. कसं आहे, तुला एवढं सगळं मिळालं, एवढं सगळं ऐश्वर्य मिळालं, पण ते टिकून राहतं असं थोडंच आहे ना. त्यामुळं मी तुला आता तुझं अभिनंदन करत आहे. त्याचबरोबर रमा म्हणते बरोबर आहे ना, कारण किती दिवस मी यांना आणि रेवाला एकत्र पाहू, त्यामुळं मलाही निर्णय घेणं गरजेचं होतं. तेव्हा पार्वती मुद्दामूनच रमाला म्हणते की तुला खरंच असं वाटतं का अक्षयची स्मृती परत येईल? तेव्हा रमा म्हणते की त्या बाबतीत मला नाही काय म्हणायचं आत्ता, पण मला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तर वाटत नाही आहे ना या घरामध्ये मी राहावं, म्हणून मी हे ठरवलेलं आहे. आणि त्याचवेळी तिथे अय्याजी म्हणतात की आता तुझ्या आईवडिलांना, तुझ्या घरच्यांनाही त्रास नको. उद्या अक्षय आणि रेवाचा साखरपुडा आहे, त्याच मांडवामध्ये तुझा साखरपुडा करूया आपण. रमाला खूप वाईट वाटतं. अक्षय हे सगळं बोलणं ऐकत असतो. अक्षय म्हणत असतो काय आहे हे सगळं, माझ्याच बरोबर माझ्यासोबतच इथे हिचा साखरपुडाही होणार आहे. आणि त्या गोष्टीचं अक्षयला मात्र खूपच वाईट वाटत असतं. अक्षयला ही गोष्ट सहनच होत नाही. अक्षयला कळत नसतं की काय बोलायचं आपण अय्याजींना, नक्की काय आहे त्यांच्या डोक्यात. कारण अय्याजी असं का वागते आणि रमाला एवढा त्रास ती का देते, हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर अक्षयला खूप वाईट वाटत असतं. रमा पण रडत असते. रमा म्हणत असते काय करू मी, यांच्यासमोरच मी अस्मितच्या बोटामध्ये अंगठी घालायची, अस्मितनं माझ्या बोटामध्ये अंगठी घालायची, ही गोष्ट रमाला सहनच होत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रमा विचार करत आहे आणि त्याचवेळी इकडे अक्षयही विचार करत आहे. तेव्हा त्या दोघांना आठवत आहे. रमा म्हणत असते कसं आहे, तुम्हाला ना आधी मी आवडतच नव्हते, म्हणजे मला असं वाटलेलं लग्नाच्या वेळेस की तुम्हाला मी आवडते, तुमचं प्रेम आहे माझ्यावरती, म्हणून तुम्ही लग्नाला होकार दिलेला आहे. तेव्हा अक्षय म्हणतो पण तुझं तरी कुठं होतं प्रेम, तू तर मला मिरचीचा ठेचा म्हणायची. तेव्हा रमा म्हणते आहेच तुम्ही माझा मिरचीचा ठेचा, माझं होतं प्रेम तुमच्यावरती म्हणून तर म्हणायचे ना मी. आणि अक्षय रमाच्या मांडीवर झोपलेला असतो. अक्षय हे सगळं जे काय करत असतो ते रमासाठी करत असतो आणि रमासाठीच हे सगळं त्याचं चालू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयला खूप वाईट वाटत असतं की आत्ता रेवा आणि त्याचा साखरपुडा होत आहे, घरातलं कोणीच त्याला मदत करत नाही. या गोष्टीचं त्यालाही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय जे हे सगळं करत आहे आणि ज्यामुळं हे सगळं घडत आहे त्यामुळं त्या दोघांनाही आठवत आहे. अक्षय रमाच्या मांडीवर झोपलेला आहे आणि ते दोघंजण बोलत आहेत. तेव्हा अक्षय म्हणत आहे की मला ना कळतच नाही आहे, किती छान होते ना ते दिवस. आणि तुम्हाला माहिती आहे का, रमा म्हणते तुम्हाला माहिती आहे का, डाव्या हाताच्या याच बोटामध्ये का अंगठी घातली जाते. हे जेव्हा रमा विचारत असते तेव्हा अक्षय म्हणतो की का, काय झालं सांग ना. तेव्हा रमा सांगते की इथून जी शीर असते ना ती डायरेक्ट हृदयापर्यंत जाते, मग हृदयापर्यंत कनेक्शन असतं ना, म्हणून तुम्ही पण काढा ती अंगठी आणि डाव्या हाताच्या या बोटामध्ये ती अंगठी घाला. तेव्हा अक्षय म्हणतो असं काही नसतंय. तेव्हा रमा म्हणते अहो असंच असतंय, मी सांगते ना तुम्हाला, असं रमा बोलत असते. आणि त्यानंतर मग रमा आणि अक्षय दोघंही बोटातल्या अंगठ्या काढतात आणि रमा स्वतःच्या हाताने अक्षयच्या डाव्या हाताच्या तर्जनीमध्ये ती अंगठी घालते आणि त्याचबरोबर अक्षयही रमाच्या बोटामध्ये अंगठी घालत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा म्हणते बघा, जाणवते ना वेगळं काहीतरी, मी म्हणत होते ना तुम्हाला, अहो वेगळं जाणवत असतं, मी सांगत होते तर तुम्हाला ऐकायचंच नव्हतं, असं रमा अक्षयला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दोघांनीही एकमेकांच्या हातामध्ये आता अंगठी घातलेली आहे. आणि त्याचबरोबर रमा आणि अक्षय दोघंही एकमेकांचे झालेले आहेत. अक्षय म्हणतो की काय ते दिवस होते, काय केलंय मी हे सगळं, उद्या आता फक्त एकच दिवस आहे. रमा आता तरी बोल, तू आता तरी सांग हे सगळं, अक्षय बोलत असतो. परंतु रमा पण इकडं म्हणत असते की अहो संपलंय आता सगळं, आता तरी तुम्ही बोला, असं रमालाही वाटत असतं. परंतु हे सगळं घडतच नसतं. अक्षयलाही वाईट वाटत आहे. या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे दोघांनाही कळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा आलेली असते आणि रमाला म्हणते अगं रमे, तुझं अजून आवरून पण झालं नाही आहे, काय झालं आहे नक्की, असं ती विचारू लागते.
तेव्हा रमा म्हणते की माझ्या रूममध्ये म्हणजे अर्थाच्या रूममध्ये तिथे खूपच गोंधळ घालून ठेवला आहे, रेवाने खूप पसारा केला आहे, तिथं आवरायलाही जागा नाही आहे आणि आता माझ्याच या घरात कुठं काय आहे. तेव्हा सीमा म्हणते अगं तुझ्या रूममध्ये जाऊन आवर. तेव्हा रमा म्हणते कुठे आहे माझी रूम, आहे का माझी रूम, आहे का माझं या घरात काही आता, असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रमाची आई त्याचबरोबर मंगलमावशी, पंकज काका सर्वजण तिथं आलेले असतात आणि त्याचवेळी तिथे अस्मितही आलेला असतो. अस्मितही आवरून आलेला आहे आणि ते सगळेजण बोलत असतात. अस्मित त्यांना नमस्कार करतो, त्याचबरोबर आईची तिथे येतात आणि ओळख करून देतात की ही रमाची आई कावेरी, त्याचबरोबर हे रमाचे काका आणि ही मावशी. त्याचबरोबर ती म्हणू लागते की कसं आहे बघितलं ना, तुमच्या मुलीचा साखरपुडा तुम्हालाच माहीत नाही आहे, आता पहिल्यांदा जावयासोबत ओळख होते. अस्मित म्हणतो हे कसं झालं माहिती आहे का, जुन्या काळात ना नवरी मुलगीला लग्नातच मंडपात पाहिलं जायचं, तसं मी माझ्या सासूबाईंना लग्न मंडपात पाहत आहे. माझं तुमच्या रमावरती खूप प्रेम आहे आणि मी तिला काहीच कमी पडू देणार नाही. माझा फ्लॅट पण आहे, माझ्या 3 बहिणी आहेत, 2 बहिणींची लग्न झालेली आहेत, एक बहीण माझ्यासोबतच असते असं तो सांगत असतो. पण उद्या भांडण झालं किंवा काय झालं आणि मला रमा आणि आई या दोघींपैकी एकीला निवडायचं असेल तर मी नक्कीच रमाची बाजू घेईन. तो त्याची बाजू सांगत असतो. त्याचबरोबर तो असं म्हणत असतो की माझ्याकडून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते मी सांगत आहे. आणि त्याचबरोबर मग पंकज काका म्हणतो की हे सगळं झालं पण पोटापाण्याचं काय. तेव्हा तो म्हणतो की हां कमवतो ना मी, म्हणजे मी तेवढं कमवतोय जेवढं आपल्याला लागत आहे तेवढा खर्च मी कमवत आहे आणि आहे मला नोकरी, असंही तो सांगत आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा सगळेजण बोलत असतात. तो हेही सांगत असतो की माझं रमावरती प्रेम आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते काहीही झालं तरी आता हे थांबलं पाहिजे, हे किती दिवस चालणार आहे. हा प्रश्न कावेरीला पण पडलेला आहे. कावेरीला पण कळत नाही आहे की अजून किती दिवस हे सगळं सहन करायचं आहे, असं तिचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आपण हे सगळं बोलूया तेवढ्यात अक्षय तिथं येतो आणि अक्षयही बोलू लागतो. अक्षयने मात्र आवरलेलं नसतं. सीमा म्हणत असते अक्षय तुझं अजून आवरून झालेलं नाही का रे, तुला वेळ लागणार आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आवरतोच आहे, चाललंच आहे आवरायला, असं तो सांगू लागतो. अक्षयला वाटत असतं अजूनही वेळ गेलेली नाही, काही झालं तरी रमाने माघार घ्यायला हवी आहे, रमाने स्वतःहून सांगायला हवं आहे की काय करायचं आहे ते, असं अक्षयचं म्हणणं असतं. आणि मग अक्षय विचार करून इकडे कावेरीलाही तो सांगतो, डोळ्यांनीच त्यांना खुणवतो की होईल सगळं व्यवस्थित, कारण कावेरीला पण काळजी वाटत असते. आता साखरपुड्याचा दिवस उजडलेला आहे, हे सगळं तर नाटक चालू आहे आणि अजून किती दिवस आपण हे सगळं करायचं आहे. आता रमा आणि अस्मितचा जर साखरपुडा झाला तर खूप अवघड होईल, असं कावेरीलाही वाटत असतं. अक्षय त्यांना सांगतो आणि तिथून जाऊ लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षय आणि रमा या दोघांनाही त्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. जेव्हा अक्षयने रमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं आणि ते दोघंही बोलत असतात, त्यांना आठवत असतं आणि रमाही इकडे विचार करत असते, तयार होत असते. पण तिला कळत नसतं की अजून किती दिवस हे चालणार आहे, कधी संपणार आहे हे सगळं. ती याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते आणि ती तयार झालेली असते. आता फक्त गजरा म्हणायचा बाकी असतो. तेव्हा तिला आठवतं अक्षय तिच्या मांडीवर असतो आणि अक्षय तिला म्हणालेला असतो की मला कधीही सोडून जाऊ नकोस. तेव्हा रमानेही अक्षयला शब्द दिलेला असतो की नाही मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. पण आज दोघांच्या आयुष्यामध्ये जे वळण आलेलं आहे त्यामुळं हा सगळा त्रास होत आहे, हे सगळं जे काय घडत आहे ते त्यामुळं घडत आहे हे लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय आणि रमा एकमेकांची समजूत घालण्याचा, एकमेकांना समजवण्याचा आणि ते प्रयत्न करत आहे. पण या गोष्टीने एक वेगळं वळण घेतलेलं आहे. अक्षय आता रमाच्या रूममध्ये आलेला असतो. रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो की रमा. तेव्हा रमा म्हणते काय. अक्षय म्हणू लागतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अक्षयला रमा म्हणते की काय. तेव्हा अक्षय म्हणतो की मी हे सगळं नाटक करत होतो, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रमा. असं म्हणत अक्षय रमाला मिठीत घेतो आणि म्हणतो की आय लव्ह यू रमा. असं म्हणत अक्षयने रमाला प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की मला खरंच तू हवी आहेस, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे, अक्षयच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे. दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे आणि दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत. तर इकडे रमा मात्र जाम खुश झालेली आहे. तिला या गोष्टीचा आनंद होत आहे कारण तिच्या मनासारखी गोष्ट घडलेली आहे. फायनली अक्षय तिच्या जवळ आलेला आहे. अक्षयने सांगितलेलं आहे
की त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रमा आणि अक्षय यांच्यातला दुरावा मिटला असं आपल्या सगळ्यांना वाटत असलं तरी हे पडलेलं असतं रमाला स्वप्न आणि रमाला कळतच नाही की आता करायचं काय आहे. आणि मग रमा अक्षयकडे पाहते. अक्षय रूममध्ये आलेला असतो आणि रमाला म्हणत असतो तू इथे काय करते, कारण रमा ही अक्षय आणि तिच्या रूममध्ये असते आणि अक्षयने आता प्रश्न विचारलेला आहे की तू इथे काय करते. तेव्हा रमा सांगते की मला आईने इथे आवरायला सांगितलेलं म्हणून आवरते. माझं होतच आलं आवरून, माझा गजरा तेवढा मळायचा राहिला आहे. खाली पडलेला गजरा असतो. अक्षय म्हणतो उचल आणि घाल तो डोक्यात आणि जा असं तो सांगतो. तेव्हा रमाला खूप वाईट वाटतं, कारण रमाच्या स्वप्नात तर असं आलेलं असतं की अक्षय स्वतःहून तिच्या केसात तो गजरा माळून देत आहे. हे सगळं आठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होतंय नक्की, हे कशामुळं घडत आहे, हा विचार अक्षय करत असतो. इकडे मात्र अक्षय रमाला ओरडून बोलतो आणि तो म्हणू लागतो की तू तुझ्या पद्धतीने राहा ना, असं त्याचं म्हणणं आहे. तू जा इथून असं त्याचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टींचा अक्षयलाही तेवढाच त्रास होत आहे, परंतु अक्षयला वाटत आहे की आत्ता तरी रमाने सगळ्यांच्या समोर मान्य करावं की मला हे लग्न करायचं नाही, काहीही झालं तरी मी हे लग्न करणार नाही असं अक्षयला वाटत आहे. म्हणून तर तो बोलत आहे. वाटत आहे त्याला की हे सगळं रमाने स्वतःच्या तोंडाने मला सांगावं की नक्की काय करायचं आहे ते. इकडे साखरपुड्याच्या वेळी आता सगळेजण जमलेले आहेत. रमा मात्र अक्षयच्या रूममधून निघून जाते, कारण आता तिलाही वाईट वाटत आहे. अक्षयही स्वतःहून काहीच बोलत नाही. अक्षयही आता गप्पच राहिलेला आहे. रमाही गप्प राहिलेली आहे. साखरपुड्याची सगळी तयारी झालेली आहे. आनंद, त्याचबरोबर रमाकांत आणि आनंद, रमाकांत आणि जानू तिथं असतात आणि ते बोलत असतात की काय चालू आहे हे, ती रेवा या घरात आलेली नको आहे असं जान्हवीचं म्हणणं असतं, कारण रेवा किती मूर्ख आहे ते जान्हवीला चांगलंच माहिती आहे. आणि इकडे अय्याजी मात्र खुश होत असते. ती म्हणत असते फायनली रेवा ही आपल्या घरात सून म्हणून येणार आहे आणि आज अक्षय आणि तिचे एंगेजमेंट होणार आहे. तिच्या बोटामध्ये अक्षय रिंग घालणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शशिकांत पण खुश झालेला असतो. तेव्हा अय्याजी सांगतात की जा सगळ्यांसाठी त्या चौघांना बोलवून घेऊन ये जा, कारण आता एंगेजमेंटची तयारी झालेली आहे, मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे, तू लवकरात लवकर आनंद त्यांना घेऊन ये. आनंद आणायला गेलेला आहे. आता साखरपुड्याची तयारी झाली आहे, सगळेजण जमलेले आहेत आणि मग अक्षय हा रेवाच्या बोटामध्ये रिंग घालतो आणि त्यानंतर मग अस्मित रमाच्या बोटामध्ये रिंग घालणार असतो, पण त्याच वेळेस येतो तो म्हणजे ट्विस्ट. तर त्या ट्विस्टमध्ये असं घडतं की रमाच्या बोटाला लागलेलं आहे आणि रमा म्हणत आहे की मला स्वयंपाक करताना लागलेला आहे. आणि त्याचवेळी सीमाला आठवतं. सीमा रमाकडे पाहत असते, हे काय झालं. तेव्हा रमा म्हणते की लागले आणि सीमाच्या लक्षात येतं या दोघांनाही साखरपुडा करायचा नाही, या दोघांचंही एकमेकांवर केवढंच प्रेम आहे, म्हणून रमाने हाताला लागून घेतलं. त्यानंतर सीमा अक्षयकडे जाते. अक्षय बॉक्सिंग करत असतो. त्याचा हात रक्तबंबाळ झालेला असतो आणि त्याच्या हातालाही खूप लागलेलं असतं. आणि त्याचवेळी तिथे सीमा जाते आणि अक्षयला म्हणते काय झालं हे. अक्षय म्हणतो नाही बॉक्सिंग करताना लागलं, जरा ते जास्तच झालं ना त्याच्यामुळं. आणि मग त्याचा हात पूर्ण सुजलेला असतो. आता अक्षय जेव्हा आता रेवा अक्षयच्या बोटात रिंग घालणार असते आणि अक्षयला म्हणते की अक्षय हात पुढं करतो. त्याच्या बोटाला पूर्ण बँडेज असतं, सगळ्या हाताला बँडेज करून टाकलेलं असतं. आणि अक्षय रेवाकडे पाहतो. रेवा म्हणते काय करू हे. रेवा हातात रिंग घेऊन तशीच अक्षयकडे पाहत आहे. मग अक्षय तिला म्हणत आहे की काय. तेव्हा अक्षय मनातल्या मनात म्हणतो की नाही, मी आणि रमा एकच आहोत, आम्हाला दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही. हे अक्षय आणि रमाने जी शक्कल लढवलेली आहे त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं. तर फायनली त्यांच्या साखरपुड्यामुळे हा ट्विस्ट आलेला आहे आणि अक्षय आणि रमा दोघंही एकमेकांकडे पाहतच राहिलेले आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फोन आलेला आहे अक्षयला आणि अक्षय फोन उचलतो. सीमा तिकडून बोलत असते. सीमा रडत असते, म्हणत असते की मला या लोकांनी किडनॅप केलं आहे, मला कळत नाही आहे की मला यांनी का उचलून आणलेलं आहे. आणि ती लोक अक्षयला म्हणत असतात की 5 लाख रुपये हवे आहेत आणि अक्षय आणि रमा ज्या चाळीत राहत होते तिथे अक्षयला बोलवलं जात आहे. अक्षय निघालेला असतो. रेवा म्हणत असते काय चाललंय तुझं अक्षय. आणि त्याचबरोबर अक्षय निघालेला आहे आणि त्यानंतर तिथे रेवा आलेली असते. रेवा त्याला थांबवत असते. अक्षय म्हणतो मोडली आपली एंगेजमेंट, सोड मला. अक्षय आता सीमाला सोडवण्यासाठी निघालेला आहे आणि हे सगळं पाहत आहे तो म्हणजे शशिकांत. शशिकांत म्हणतो की आत्ता मला कळलेलं आहे, तू जर तिथं पोहोचला तर नक्कीच तू बरोबर माझ्या जाळ्यात सापडलेला आहे. तुझा खोटंपणा मी आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे. मी तुझं खोटं पकडलेलं आहे, म्हणजे तुला काहीही मेमरी लॉस वगैरे झालेला नाही, हे सगळं तू नाटक करत आहे. अक्षय गाडीतून निघालेला आहे, पण तेव्हा अक्षय म्हणतो
की मी आणि रमा राहत होतो त्याच एरियात ठेवलेला आहे, म्हणजे कुठं ठेवलेला आहे हा प्रश्न अक्षयला पडलेला आहे. आणि त्याचबरोबर 5 लाख रुपये मागितलेले आहेत, म्हणजेच हा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि आता शशिकांतचं हे जे कारस्थान आहे ते अक्षयने रंगेहात पकडलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.